आदिवासी विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो। यात आदिवासीसाठी असणाऱ्या योजनांना बळ दिले जाते। अशातच आदिवासी विभागाचा निधी इतरत्र वळविणे हा असंवैधानिक असून आदिवासीवर अन्याय असल्याचा आरोप माजी मंत्री वजीरराव मोघे यांनी केला आहे। येथील विश्रामगृहात गुरुवारी आयोजित पत्र परिषदेत पुढे बोलताना त्यांनी आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात न्यायालयीन दाखले सादर करत माहिती दिली। गजानन वंजारे विरुद्ध नागपूर खंडपीठ या प्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की यापूर्वी राज्यातील आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी घेतल्यास त्या परत कराव्यात असे आदेश न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत। याच आधारावर एक स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला असून त्यानुसार आदिवासींची जमीन गैर आदिवासींनी खरेदी करता कामा नये। सर्वोच्च न्यायालयानेही याला दुजोरा दिला आहे। मात्र काही प्रकरणांमध्ये 1976 पूर्वी संबंधित व्यक्ती आदिवासी नव्हते असा मुद्दा पुढे करीत त्यांना न्याय नाकारण्यात आला। यामुळे आदिवासींवर अन्याय झालाय। आता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणीसाठी पाठवले आहे। त्यामुळे किमान आमची बाजू ऐकून घेतली जावी अशी अपेक्षा मोघे यांनी व्यक्त केली। तसेच गैर आदिवासींकडे जमीन हस्तांतरित होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही देण्यात आले आहे। प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अशा हस्तांतरणाला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणीही त्यांनी केली। 1950 पासून मध्य प्रदेश, हैदराबाद आणि महाराष्ट्र या तीनही राज्यात आदिवासींच्या जमिनी घेण्यावर निर्बंध आहेत। याची माहिती शासनाच्या अधिकृत यादीतही नमूद असल्याचे त्यांनी सांगितले। या पत्र परिषदेला माजी मंत्री वसंतराव फुडके, जितेंद्र मोघे, ॲडव्होकेट कनाके यांची उपस्थिती होती।